म्हणता मी तिसरी वर्गात होतो. आमच्या आईनं मागितलं की 12 वर्षां पोरग झालं की 4 बहिणीवर मी एकटा झाल्यानंतर ती प्रदोष व्रत नंतर देवाला मागण्या सगळ्या वाढल्या की बघ बाळ्या नाव ठेवली. बाळ्या लाडका. बाळ्याची केस 12 वर्षानंतर 14 वर्षांनी काढायची म्हटली. देवाला मागून घेतली. आता 14 वर्षांत माझी केस काढायचं म्हटल्यानंतर मी गेलो सरासरी 7वी पर्यंत माझी केस राहणारच. तिसरीला आल्यावर इथपर्यंत मला दोन्हीकडे केस. मग आता शाळेत काय झालं, इन्स्पेक्शन साहेब येणार म्हटल्यानंतर सगळ्यांनी युनिफॉर्म ड्रेस. मी म्हणजे कन्नड मराठीतनं कन्नडमध्ये कसं आलो ही कथा आहे. मग काय झालं, साहेब आल्यानंतर गुरुजी तयारी. उद्या साहेब आल्यानंतर तमाम उठ जाओ, नमस्ते 1 नमस्ते 2 मग साहेब येणार म्हणतात खूप सकाळी ड्रेस तेव्हा इस्त्री जरा कमी प्रमाणात असायचे. आई ते करून गेलं, ड्रेसमध्ये बसलो. मग माझ्या साईडला आमच्या आईनं छान रेबिन घालून वेण्या घातल्या आणि माझ्या ईर्षेवर माझे काकू माझ्या बी पोरग्याचं 14 वर्षात केस काढणार म्हणून त्याच्या बी लांबच्या लचकले त्याला भावाला माझ्या येण्या घालून साईडला बसलो. मग आमची रांग आता बसलाय पुरुष लोक असं इकडं लेडीज. मग मला पुढे बसवला. जरा हुशार बोलतोस म्हणताना मास्तर पुढे बसवला. ती ऑर्डर द्यायची की तमाम मोठ जाओ. ती ऑर्डरला मला दिलं. सर मग बसतो म्हटलं पुढं काय आता पाठ केला आणि बसला. माझ्या पाठी माझा भाऊ चलत भाऊ. मग साहेब एंट्री मारते. तमाम उठ जाओ, सल्यूट मारला. साहेब 2 मिनिट बसला. किती स्ट्रेंथ आहे काय तुम्हाला माहित आहे सगळे विचारला. शेवटला त्यांनी काय म्हटलं, ह्या 2 मुली ह्या लाईन मध्ये का बसवला. तेवढ्यात मला आवरलं नाही. साहेब मी मुलगी नाही मुलगा आहे म्हटलं. त्या काय मला तो मी काढल्यावर तो मी काढला. मग हे कवा तर मला आठवते घरी. आता आठवणार सांगायचं कोणाला म्हणून हसायचं जरा. त्या आईला म्हटलं काय बालपण वेगळंच होतं आमचं. ते 14 वर्षपर्यंत केस घेऊन का फुर झाला आमासनी. मोठ्या बहिणी रोज विसरून घालायच्या लांब लचक. नंतर इथं फोल्डिंग आली सगळे हातात घेऊन जायचं असं परिस्थिती आली. मग दुसऱ्या दिवशी सर बोलवले. लेकानो मुलगी नाही म्हणता आलास तर सांगता आलास तो दोघं शेंडी काढून दाखवत आहे. आमची शाळेचे अब्रू घालवले सर. साहेबांनी बडवले. मास्तरांनी दोघं मारले. मास्तर कोण दुसरे नव्हते, आमचे वडील होते. दोघांची भांडणं घरी झाले. शाळेतनं काढले. मराठी चला कन्नड शाळेत घालतो पोरग्याला माझ्या. आलं का लक्षात. अशा ह्या गोष्टी छोट्या छोट्या असतात आपल्या जीवनामध्ये. आपल्याला काय तर हसण्यासाठी हसमुख करून देत असतात. आलं का लक्षात. म्हणून जीवनामध्ये हसा. जीवन फार अमूल्य आहे. आपला कर्मयोग संपलेला आहे. तुम्ही धर्मयोग मधून आता सिद्धयोग आहे सगळे. नंतर त्याग योग मध्ये जाचेला. शेवटला समाधीमध्ये गेल्यानंतर इथे एक पाईप ठेवलेलं असते डॉक्टर, इथे एक पाईप टाकलेला असते आणि ते म्हणते माझं सगळं राहिलं सपन. आता काय करायचं डॉक्टर साहेब, सगळं राहिले सपन, आम्ही काय करावं सुचना झालंय. ह्यातून जगतो की नाही बघा जरा जगवा. काय करतोय डॉक्टर, त्याला पाईप टाकून अगोदरच ठेवते. त्याला व्हेंटिलेटरवर कवा टाकू असं टुकीत असते त्याला. आलं का लक्षात. आजचे काल मार्केटिंग फार वेगळे आहे. आलं का लक्षात. तुम्ही सहज डॉक्टरकडे जाऊ नका. बुमा सर आम्ही हा योग्य आहे इथंच राहा आणि 75 नंतर मिरजाला अजिबात जाऊ नका. आलं का लक्षात. येताना परत न बोलताच येतं तुम्ही. म्हणून कसं असते हे जीवन फार फार अमूल्य आहे. ह्यासाठी जगण्यासाठी तुमचा मी एक गोष्ट सांगतो म्हणजे कर्मयोग हे जो आहे 35 वर्षापर्यंत असतो. किती वर्षापर्यंत असतो. 35. त्याच्यामध्ये तुमचं बाल्यपण होते, त्याच्यामध्ये तुमचं शिक्षण होते,
ह्याच्यामध्ये तुमचं मॅरेज होते, ह्याच्यामध्ये तुम्हाला मुलं होतात. ह्यातून तुमचं मार्केटिंग संपलं. 35 वर्ष. 35 वर्षानंतर 48 वर्षापर्यंत काय होता तुम्ही? धर्मांतर होता. धर्मांतर म्हणजे जबाबदारी घ्यायला सुरू करता. आई वडिलांची जबाबदारी, बायकोची जबाबदारी, मुलांची जबाबदारी, त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी, सगळ्यांना धर्म करत जातात. दिवाळीला सगळ्यांना नटवायचं, स्वतःला हाय घे झोनत तेच चालते ॲडजस्टेबल. आलं का लक्षात? अशा ह्या धर्मयोगामध्ये जाऊन तुमचं 48-45 वर्ष संपतं. ह्याच्यामध्ये तुमचं स्वतःचं घर असलं पाहिजे, स्वतःची मुलं चांगले एज्युकेट झाले पाहिजे, आई वडील चांगले असले पाहिजे आणि सर्व हेल्दी असले पाहिजे. 48 नंतर जो योग आहे तुम्हाला सिद्ध योग प्राप्त होतो. हे दोन्ही धर्म आणि कर्म चांगलं पार पाडल्यामुळे तुम्हाला काय मिळतंय? सगळं अर्निंग येत असते. आमच्यासारखे आता आम्ही बी आलोच 40-45ला. ते कर्म बी संपलं, धर्म संपलं, म्हणून आम्ही मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल केलं. आता इथं आलं तर बी तिकडं धंदा चालवा असं डोक्यात. आलं का लक्षात? आपण कसं केलो? सिद्ध योग प्राप्त म्हणजे कसं असतं, आपण आता भूमाशय इथं बसले, तिकडे आयपीडी चालू आहे. इथं मी इथं बसलो, इथं लॅब चालू आहे. इथं बसलो, एक्सरे नीट चालू आहे. इथं बसलो, इको टेक्निशियन इको करत राहिला आहे. इथं बसलो, जिम चालू आहे. म्हणजे ह्या गोष्टीमुळे सिद्ध प्राप्ती होत असते. म्हणजे तुम्ही केलेले कर्म जे असतात, धर्म असतात, सिद्ध प्राप्ती म्हणजे तुमचं अर्निंग चांगलं असलं पाहिजे, बसल्या जागेला तुमचं इन्कम असलं पाहिजे आणि कमाई तुमची नॉर्मल आणि फिक्स असली पाहिजे. मग ते रिटायरमेंटचं जवळ येते की 58 वर्ष डॉक्टर धंदा. मग नवण ಕಾಶ್ಮೀರ ಹೋಗೋದು ಉಳ್ದೈತಿ, ಹಂತಿಗೆ ತಗೋದು ಅಂತಾನು, ಮದುವೆ ಆಗ ಹೋಗೋದಿತ್ತು ನೋಡಿ, ನಾವು ಹೋಗಿಲ್ಲ. 48-50 वर्षानंतर मग भारत देशामध्ये आपण काश्मीरचा विचार करतोय, तेव्हा गुडघं दुखत असत्या. कोणाला पॅन्ट घालायला सपोर्ट लागत असतोय, कुडकुडत असतोय. आलं का लक्षात? ह्या गोष्टीमध्ये आपण काय करतोय? बाहेर पडण्याचा विचार करतोय. बरोबर आहे. धंदाच तसा आहे हो का? सगळे कमवण्यासाठी आयुष्य जाते. राहिलेल्या आयुष्यामध्ये एन्जॉयमेंट विचार करतो, पण एन्जॉयमेंटला टाइम निघून गेला नसतो. आलं का लक्षात? 48-60 वर्षापर्यंत येता सिद्धयोग संपतो तुमचा. राहते काय माहित आहे? मुलं मोठी होतात, सुना येतात घरी, आई वडील साथ असतात, साथ नसतात. सगळ्यात मोठं जे आधार असतो आई वडिलांचा असतो. आयुष्यात जो आधार आहे आई वडिलांचा, तो सगळ्यात मोठा आधार असतो. जोपर्यंत तुम्ही आई वडिलांना संकट असतात, ते मोठं धैर्य वेगळंच असतं. आणि ज्या दिवशी तुमचे आई वडील नसतात, ते धैर्य फार कमजोर असते. किती पण मांडून मोठा असून दे, मनात झुरत असतो. अलग लक्षात? मग हे 60 वर्षामध्ये तुम्हाला सगळं बघायला मिळत असते. मग तेव्हा त्याग योगामध्ये जातात. त्याग योगामध्ये काय करायचं असते माहित आहे? हे सगळं ब्रह्मांडमध्ये फिरून फिरून गुत्त्याडून कमवलेलं असते बघा. तोगा ಒಂದು 50 तोडे बंगार ಮಾಡ್ತಾನೆ तोगा ನೀನು ಹೋಗ್ಲಿ ನಿನಗೆ ಇಷ್ಟು तोगा ಇಷ್ಟು तोगा. म्हणून यो 60, 65, 70 वर्षापर्यंत समाधी योगमध्ये होते. समाधी योगमध्ये संपल्यानंतर जेवढं पाहिजे तेवढं खर्चाला ठेवणे आणि बाकी सगळे देऊन जाणे. लाईफस्टाईल ह्यालाच म्हणतात. जीवनामध्ये जर लाईफस्टाईल चेंज करायचं असेल तर तुम्ही स्वतः बदलायला शिका. काय करायला शिका? स्वतः बदलायला शिका. तुम्ही 10 डॉक्टर बदलून कुठलेच रोग जात नाहीत. 10 डॉक्टरांच्या फायली बदलून कुठलेच रोग जात नाहीत. ज्या दिवशी तुम्ही स्वतः बदलायचा विचार करता, तेव्हा तुमचं बीपी कंट्रोलमध्ये येते, शुगर कंट्रोलमध्ये येते, थायरॉइडचे प्रॉब्लेम असतील तर कंट्रोल होते. अलग लक्षात? पित्ताचे विकार असतील तर कंट्रोल होते. झोप येत नसेल तर झोप यायला पण चालू होते. हे कधी होते? जेव्हा तुम्ही स्वतः बदलायला शिकता. स्वतः बदलायचं म्हणजे माने डॉक्टर काय करायचं? नटापटा करून येऊ का ड्रेस चेंज करून येऊ असं म्हणणार पैकी आहेत थोडे लोक. अलग लक्षात? आम्ही मॅडमने एकदम आयुर्वेदिक पुड्या बांधून दिल्या. तू विचारला नाही पुडी कसं खायचे. तो सकाळी आला, पुडी सकटच खाल्लोय सर 10 पुड्या, कागद बी गेले पोटात, काय करू? मग सकाळी म्हटलं काय करू नकोस, बस्ती ट्रीटमेंट घे आणि कमी होते. 5 दिवस बस्ती केला हो, त्याला मेंटल सॅटिस्फॅक्शन झालं. आलं का लक्षात? असे पण असतात. म्हणून कसं असते, मी सांगण्याचा व्यत्यय म्हणजे आपल्याला लाईफस्टाईल बदलायसाठी काय केलं पाहिजे? सकाळी 5ला उठणारे लोक किती आहेत इथं? 5 उठणारे लोक किती आहेत? उमेश सर तुम्ही उठताय 4:30ला उठताय तुम्ही. काय 5ला उठल्यानंतर 5.5% फ्रेशअप व्हा.
5:30 ते 6:30 पर्यंत स्वतःसाठी टाइम द्या. स्वतःसाठी टाइम देणं म्हणजे काय, एक्सरसाइज घ्या, तुमचं रुटीन एक व्यायाम घ्या, तुम्हाला जे काय तुम्हाला सूट होतील ते व्यायाम करा. 6:30 ते 7 पर्यंत तुम्ही काय केलं पाहिजे, आंघोळ करून देवाची पूजा केली पाहिजे. रोज घंटी वाजवून उदकाडी ओवाळणारे लोक किती आहेत तिथे. ह्या लोकांना जर कधी पण तुम्ही बघा, त्यांच्या मनातलं हास्य कधी जात नसतं. आयुष्यात तिने हसणं कधी विसरलेलंच नाही आहे. म्हणून त्यांच्या प्रकृतीमध्ये आज जे हार्मोन आहेत ते बॉन्डिंग आहेत, आध्यात्मिक आहेत, विचारिक आहेत, सर्वांना प्रतिकार शक्ती देणारे आहेत. कधी पण त्यांना उठवा, फ्रेश दिसतात ते लोक. 7 नंतर तुमचं रुटीन बसवा आणि जीवनामध्ये आपलं कर्म का असेल त्या कर्माला टाइम टेबल घालून तुम्ही घडवत जावा. आणि ही जी लाईफस्टाईल आहे, स्वतःसाठी माणूस 1 तास जर दिला, 24 तास तुमच्यासाठी शरीर काम करते. आणि स्वतःसाठी तुम्ही जर वेळ दिला नसला तर कधीच तुमचे शरीर तुम्हाला साथ देत नाही. म्हणून ब्लड प्रेशर, डायबिटीस, थायरॉइड आणि ओबेसिटी, ऍसिड पेप्टिक डिसऑर्डर, ब्रेन डिसऑर्डर हे कुठलेच रोग नाही आहेत. हे लिहून घ्या. दिस इज ऑल हार्मोन इम्बॅलन्स आहे. हार्मोनचे इम्बॅलन्स झाल्यामुळे तुमच्या प्रतिकार शक्तीमध्ये हे रोग आलेले आहेत. आणि त्यासाठी बॅलन्स करण्यासाठी डॉक्टर बदलू नका, तुम्ही बदला. 100 किलो वजन घेऊन होते सर, उद्या आठवड्याभरात बघा 1-2-3 किलो तर उतरायला पाहिजे बघा. तुमच्यात पंचकर्मा चांगलं करतात म्हणा. आणि 3 किलो जर उतरून दिला बघा, तुम्हाला मी 10 पेशंट आणून देतो बघा पुढच्या आठवड्यात. पाहिलीच मी म्हणायचं, मग तू तुझ्यासाठी काय करणार रे? मी काय करणार नाही सर, काय करायचं ते तुम्हीच करा, अनेक 5,000 जास्त घ्या. हे लाईफस्टाईल आहे लोकांची. आणि जाताना काय विचारतोय, सर रात्री झोप येते, 90 जर घेतलं तर चालतंय, काय उत्तर देणार डॉक्टर? आता सध्यामध्ये प्रेझेंटेशन मध्ये कालच पेशंट मला विचारला रात्री, सर आज तोकुश्वर निधीपरांनी घ्यान म्हणून जास्त ओरडला, उद्यापासून यायचं बंद. जास्त काय ज्ञान सांगायला गेला, ज्ञान डॉक्टर तबा युगान आध्यात्मिक येता माडको फोडलीची नमनम नडदी चलो असं म्हणणारे पण नाही. आलं का लक्षात? हे काय म्हणतात आणि काय करतात ह्याच्यापेक्षा आपण लोकांसाठी काय करतो हे महत्वाचा विषय आहे. म्हणून जीवनामध्ये तणावमुक्त जीवन जगण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? हसणं हे नॅचरल योगा आहे. हसणं हा नॅचरल मेडिसिन आहे. हसणं हे जीवनामध्ये सर्वांना देव दिलेलं नाही, फक्त मनुष्याला दिलेलं आहे. आणि मनुष्य हा हसण्याचा जर उपयोग करून घेत नसेल तर आयुष्यात तो कधीच सुखी राहत नाही. म्हणून आपल्या मुलांच्या बरोबर असून दे, आपल्या फ्रेंड सर्कल बरोबर असून दे, आपल्या आई वडिलांच्या बरोबर असून दे, हसणं एक 10 मिनिट तर फार जरूर असतं. ठीक आहे. म्हणून जर तुम्हाला आई वडील जर असतील, किती पण बिझी असा, पण आईपाशी एक 10 मिनिट बसून तुम्ही वेळ द्या तिला. काय आई जेवलीस का? आई तुला काय पाहिजे का? मी काय आणून देऊ का? ह्या जर 3 गोष्टी विचारला तर दिवसभर ती आनंदात आणि हसमुख मध्ये असते, तिच्या कुठल्याच गोळ्या चालू नसतात. आणि हे जर तुम्ही विचारला नाही तर तो दुरावपणा वास्त वाढणार आणि मनामधला किंतु तुमच्या आयुष्यभर कधी जाणार नाही आणि तुम्ही कधीच हसू शकणार नाही. जो आईवर जास्त प्रेम करतो, वडिलांना आदरणीय मानतो, गुरुला पूज्य मानतो, तो आयुष्यात कधी पण हसमुख राहतो. म्हणून एक लास्ट तुम्हाला एक जास्त वेळ घेत नाही, करेक्ट 10 वाजलेला आहे, बरोबर आहे. मी करेक्ट 1.25 तास आता मी तुमच्या बरोबर बोलत आहे. आलं का लक्षात? किती गोष्टी चांगल्या पण सांगितल्यात, किती गोष्टी हसत पण सांगितल्यात. पण जाताना सांगतो, आता सगळे सिनियर आहोत. थोड्या लोकांनी अजून पण कन्फ्युज आहे की देव आहे की नाही, आहे की नाही? देव कधी बघितलाय? कोण बघितलाय देव? आम्ही बघितलोय. इज इट राईट? देव कुठं आहे? हुडकायला जायला लागते का? आत्मवृत्ती आहे, आत्मामध्ये आहे. आत्मा कुठं आहे? माने डॉक्टर आत्माला खेळता येईल, आत्माला हो हुडकाडून भक्त पडला देव नावा. इज इट राईट? देव हा आपल्यामध्ये साक्षात आपल्या जरूर जवळ असतो, त्याला आपण ओळखत नाही, त्याच्यामुळे तो स्पर्श होत नाही. इज इट राईट? आता जिवंत रूपातले देव कोण आहे हे जर तुम्हाला म्हणायचं असेल तर जिवंत रूपामध्ये कधी पण घरी एका कुणाच्या पण घरी जावा, कुणाच्या पण मंदिरात जावा, लक्ष्मी, सरस्वती, गणपती हे तिन्ही एकाच फोटोत का आहे? मधी विष्णू का नाही? मधी शंकर का नाही? इज इट राईट? एनीबडी कॅन आन्सर?
कुठल्या शास्त्रात लिहिलेलं आहे हे तिन्ही देव एकत्रच का बसतात? फोटोत बघितलाय ना वा, लक्ष्मी, सरस्वती, गणपती एकत्र फोटोत का आहे? इज इट राईट? लक्ष्मी म्हणजे तुम्हासनी आर्थिक सहाय करून, घराला बल देऊन, घराला चालवून, आपल्या कुटुंबाला व्यवस्थित पार पडणारा म्हणजे तुमचे वडील. आणि गणेश म्हणजे जे आई जन्माला देते, बोलायला चालवते, शिकायला शिकवते, सगळं चालणं, त्याचं रडणं, खाणं, पिणं सगळं बनवून मोठं करते, ती गणपती रूपात असते. आणि शेवटला राहिलेले तुमचे गुरु जे तुम्हाला व्यवहार देऊन शिकवतात. डॉक्टर म्हणून आज मी बोलतोय, व्यवहाराच्या गोष्टी, समाजातल्या गोष्टी, सर्वांच्या शेअर करायच्या गोष्टी जो शिकवतो तो गुरु. म्हणून लक्ष्मी हे वडील रूपात आहेत, गणेश हे आईच्या रूपात आहेत, आणि सरस्वती हे गुरुच्या रूपात. जो माणूस आयुष्यात या तिन्ही लोकांनी रिस्पेक्ट देतो आणि आयुष्यात या तिन्ही लोकांनी स्मरण करून पुढे जातो, ते आयुष्यात कधीच पाठीण पडत नाही आणि कधीच तो धैर्य गमवत नसतो. म्हणून आयुष्यात सगळ्यांना रिस्पेक्ट द्यायचा असेल, जिवंत रूपातले देव म्हणजे कोण? तुमची आई, वडील आणि गुरु. त्यांना हुडकायला जायला लागत नाही, तुमच्या घरीच आहेत. त्यांना स्मरण करा, त्यांना एक दोन गोष्टी चांगल्या बोला, त्यांच्या पाया पडा आणि एक मिठीत घेऊन बघा तुमच्यामधले किती भावना बदलले जाते. हे तुम्ही विसरलाय म्हणून आज सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा हसमुख गेलेला आहे. जो मुलगा हसतो मनापासून, जे आई वडिलांची सेवा परिपूर्ण मर्ते दमतक करतोय आणि गुरुचं जे मान्य दिलेले गुरुचे विचार जे आयुष्यभर प्रामाणिकनं इथिक्सनं आपल्या प्रॅक्टिसमध्ये करतो, तोच सक्षम डॉक्टर. आज आपण किती पेशंट बघतोय म्हणण्यापेक्षा आज माझ्या हातून किती पेशंट बरे झाले हे फार महत्वाचे. आज पेशंट किती माझ्यापासून सुखी आहे, माझ्यापासून किती कुटुंब वाचले हे फार महत्वाचे. माझा पैसा हे माझ्या आयुष्याला मोठा करत नसतो, पण दिल्याला माझं ज्ञान आणि सेवा हे माझ्या मनाला आणि धैर्याला मोठं करत असते. म्हणून जाता जाता चार गोष्टी तुम्हाला सांगायच्या. म्हणजे आता फक्त ट्रेस चालू असेल तुम्हाला, आलं का लक्षात? डॉक्टरांनी काय आध्यात्मिक सांगितलं, गेल्या गेल्या आई वडिलांचा पाय दाबाव पण काय आहे. इज इट राईट? ठीक आहे. म्हणजे आता जाता जाता आपण थोडं हसून जाऊया. अलग लक्षात, सगळ्यांना भूक लागलेली आहे, वेळ झालेली आहे. काय एक असं चालायचंय, एक गोष्ट होती. असंच एक लास्टला एक कॉमेडी मी सांगेन. डॉक्टर प्रोफेशनला थोडं कॉमेडी करायचं फार टफ असतंय, परंतु बोलता बोलता थोडं कॉमेडी बोलायचं पण एक छंद असतंय. अलग लक्षात. एक असंच कॉमेडी शो होता आणि त्या लग्न कार्यालय होतं एक मोठं. तिथं दादा कोंडके आणि निळू खोली येतात. कोण येते माहित आहे? दादा कोंडके कोण? यस, माहित आहे? निळू फुले येतात. दादा कोंडके आणि निळू फुले दोघ जण एकत्र येतात. एक सुंदर बाई तिथं थांबलेला असते. दादा कोंडके म्हणतोय, ही माझी ओळखीची आहे. हा, तुझ्या ओळखीची आहे? हे हातात आहेत ना बेंगल्स, हे मीच दिले. ही साडी आहे ना सुंदर, हे मीच दिलोय. ती नाकातली नथनी आहे बघ, हे मीच दिलोय. निळू फुल्या कन्फ्युज होते, काय काय दिलाय सगळं यो अगोदरच. मग तुम्ही काय दिलाय साहेब म्हणतोय. ते हातातलं बाळ आहे ना ते मी दिलंय. अलग लक्षात. अशा कॉमेडी गोष्टी पूर्वी व्हायच्या. अलग लक्षात. चित्रातल्या गोष्टी चित्रीकरणात उतरायच्या आणि तेव्हा माणूस हास्य होऊन जात होता. परंतु आजकाल आपण हसणं विसरलेलं आहे. कॉमेडी मित्रांच्या करायच्यामध्ये जोक तर फारच कमी झालेलं आहे. अलग लक्षात. ह्या सगळ्या गोष्टी फार आपण जरा हसत जर केला तर फार चांगलं असतंय. म्हणून लास्ट एक दोन गोष्टी सांगतो. हसायचं जर असेल तुम्ही स्वतःला विसरा, आणि हसायचं जर असेल तर हसा मनापासून, त्याला थांबवू नका. असेच मी एक चार गोष्टी सांगितल्याबद्दल आणि तुम्ही शांतपणे ऐकल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहोत आणि धन्यवाद. आणि सरांचे आपले लायन्स क्लब उभारतर्फे मला इथं बोलवल्याबद्दल, आणि डॉक्टर भोमा सर, सरडे सर, मिंचे सर कुठे दिसत नाहीत काय, मिंचे सर, सर्वांना मी आणि सर्व लायन्स क्लब मेंबरचे आणि सर्व लेडीज डॉक्टर आणि माझी आई सिनियर यांना मी सर्व मनापासून आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू.